शेतकरी मित्रांनो, आज आहे 7 ऑगस्ट. आज आपण बघणार आहोत हवामान विभागाचा पुढील 2 आठवड्याचा हवामान अंदाज. एका पाठोपाठ एक कमी दाबाचे क्षेत्र देखील बनणार आहेत. ते कसे असू शकतात या संदर्भाची डिटेल माहिती तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि संपूर्ण माहिती समजून घ्या. सुरुवातीला जर बघितलं आपण उत्तर प्रदेशच्या दक्षिण पश्चिम भाग आणि मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागाच्या आसपास, मध्याच्या आसपास जे आहे तर या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेलं आहे. या संदर्भाची माहिती आपण सातत्याने तुमच्यापर्यंत दिलेली आहे की या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा आहे, तर त्याचंच या ठिकाणी तीव्र कमी दाबामध्ये रूपांतर झालेलं आहे. जर आपण बघितलं तर दुसरी एक हवेची चक्राकार स्थिती जी असेल तर ती उत्तरेकडील ओडिशा आणि दक्षिणेकडील पश्चिम बंगालच्या आसपास आहे आणि याच्यापासून देखील आज रात्री ते उद्यापर्यंत कमी दाबाचं क्षेत्र या ठिकाणी तयार होईल आणि मान्सून ट्रफ जी असेल तर ती देखील या कमी दाबाच्या क्षेत्रापासून अशीच गेलेली आहे. तर हे दोन्ही समांतर या ठिकाणी चालणार आहे. म्हणजे हा जो कमी दाबाचा पट्टा असेल, क्षेत्र असेल, तर हे याच मान्सून ट्रफ सोबत पश्चिमेकडे किंवा उत्तर पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता असल्यामुळे याला मोठ्या प्रमाणात ताकद या ठिकाणी मिळणार आहे. दोन्ही जर या ठिकाणी मर्ज झाले तर नक्कीच काही काळासाठी कुठनं डिप्रेशन बनण्याची जास्तीत जास्त शक्यता असणार आहे. याचा मार्ग जो असेल तर अशाच प्रकारे तो उत्तर छत्तीसगडपासून याच्या पहिल्या अगोदरच्या कमी दाबा क्षेत्रासोबतच हे मिळणार आहे. याचा राज्यावरती फारसा मोठा परिणाम होणार नसला, परंतु तरी देखील विदर्भाच्या काही उत्तरेकडील भागाच्या आसपास या ठिकाणी पाऊस होणार आहे. आता देखील सध्या आपल्याला या ठिकाणी चांगल्यापैकी ढग दिसत आहेत. गडगडाटी पाऊस सध्या विदर्भाच्या पूर्वेकडील भागाच्या आसपास आहे. नांदेड असेल किंवा मग परभणीच्या आसपास या ठिकाणी किंवा हिंगोलीच्या आसपास देखील थोड्याफार भागासाठी गडगडाट आणि विजा सध्या चालू असणार आहे. दिवसभरामध्ये देखील काही ठिकाणी पाऊस झालेला असेल. जर आपण आता पहिल्या आठवड्याचे 6 ते 13 ऑगस्ट दरम्यान जर बघितलं तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानचा काही भाग आणि गुजरातमध्ये सरासरीपेक्षा खूप अधिक पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागामध्ये मोठ्या पावसाची शक्यता हवामान विभागाने दिलेली नसली, परंतु तरी देखील नंदुरबारच्या आसपास काहीसा चांगल्यापैकी पाऊस होऊ शकतो किंवा मग जो महाराष्ट्राचा उत्तरेकडील मध्य प्रदेशच्या आसपास सीमालगत भाग आहे या ठिकाणी याचा प्रभाव पडेल. दुसरा आठवडा जर बघितला आपण 13 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान, तर महाराष्ट्राच्या बहुतेक भागामध्ये चांगल्यापैकी म्हणजे सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता या ठिकाणी दिलेली आहे. यामध्ये खास करून विदर्भाचा बहुतेक संपूर्ण विभागामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आणि मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर असेल या ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊ शकतो. खास करून छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडचा भाग यासह नंदुरबार आहे, धुळे आहे किंवा मग संपूर्ण किनारपट्टीला खूप मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता या ठिकाणी हवामान विभागाने दिलेली आहे. अशा प्रकारचा हवामान विभागाचा 2 आठवड्याचा अंदाज होता. आपला देखील अंदाज आपण या अगोदर दिलेला आहे. 8 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज आपला हा 30 मार्च रोजीचा होता. तिथून पुढे 12 ते 13 तारखेपर्यंत कदाचित चालू शकतो. तर येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या हवामान अंदाजामध्ये काही चूक होती का किंवा आपण जो दिलेला अंदाज आहे तो बरोबर राहतो का, हा देखील आपण बघणार आहोत आणि आपला देखील अंदाज येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला कसा राहणार आहे या संदर्भाची देखील माहिती मिळणार आहे. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.